वरुणाय नमः तावत् पाणी सोडा 2 वेळा स्थावर धूपम समर्पयामि वरुणाय नमः स्थावर दीपम समर्पयामि वरुणाय नमः नैवेद्यार्थे दुसरं हे ना खोबऱ्याची वाटी त्याच्यामध्ये पाणी फिरवून नैवेद्य दाखवा याच्यामध्ये नैवेद्यार्थे खाद्य नैवेद्यं समर्पयामि त्वं ग्रहणप्रवेशः प्राणाय नमः नमः ब्रह्मणे नमः अजून एकदा फिरवा नैवेद्यामध्ये प्राशनार्थे पाणी मिळणे प्राणाय नमः ब्रह्मणे नमः 3 वेळा तामत पाणी सोडा हातावरून उत्तराभूषणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं नैवेद्यन्ते आचम्यं समर्पयामि वरुणाय नमः करोद्वर्तनार्थे हे देतो ते ठेवायचं सर्व त्याच्यावर करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि करोद्वर्तनार्थे करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि दुसऱ्याच्या ठेवा करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि वरुणाय नमः दोन्ही विड्यांवर पाणी घाला मुखशुद्ध्यर्थं तांबूलं पुष्पार्थे व्यवहारिक नुसतं घाला व्यवहारिक दक्षिणां समर्पयामि नमस्कारं समर्पयामि पाशहस्तधनपापतिमर्गं वरुणाय नमः दोन्ही कलश रक्षतवः मंत्राक्षतां समर्पयामि नमस्करोमि एक पळी तांब्यात पाणी सोडायचं अपांपदी वरुण लेदा परत तांब्याला हात लावायचा कलश समुखे विष्णूंच्या मुले तत्र सोडम भागवतीला मोक्षजागर संतवेद सांपवेदवेदनाः अंगजले कलश अंतर गाय अयंतु मम म्हणायचं शांत्यर्थं दुर्दक्षकारकाः सर्वे सुंदराः अयंतु मम म्हणायचं शांत्यर्थं दुर्दक्षकारकाः उत्तर कलश अक्षतां निक्षेपेद अक्षता घ्यायच्या थोड्या पहिला पार्ट 1 जर कोणी बघितला नसेल तर प्लीज जाऊन बघा खूप त्याला प्रेम द्या आणि आता मी सेकंड पार्टसुद्धा हा लवकरच येतो आहे तुमच्या भेटीला तर फटाफट लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि कमेंट नक्कीच करा की कसा झाला ब्लॉग चांगला झाला की नाही मलासुद्धा कळू दे आणि तुम्ही पण एन्जॉय करा मी पण एन्जॉय करते गावाला आले सरा मजा मस्ती तर होणारच तर ठीक आहे तर व्लॉग नक्की एंडपर्यंत बघा पार्ट 1 नसेल बघितलं तर पहिला पार्ट 1 बघा मग त्यानंतर पार्ट 2 लवकरच आता तुम्हाला टाकणार आहे फटाफट जाऊन पार्ट 2 पण लवकर बघा चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच नेक्स्ट ब्लॉगसुद्धा येतो आहे तर खूप खूप प्रेम द्या सबस्क्राईब करा ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा एक लाईक द्या आणि खूप सारे कमेंट करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स मित्र कोण म्हणजे नातेवाईक वगैरे असतील तुमच्या घरातले वगैरे त्या सगळ्यांना सांगा की मला सबस्क्राईब करा आणि असेच चांगले चांगले व्लॉग येत राहतील आता तर सुरुवात तर केली आहे तर नक्कीच व्लॉग येतील आणि मलासुद्धा कळेल की कसं कसं कंटेंट टाकायचं तुम्हीसुद्धा सांगा मी काय काय कंटेंट बनवू आणि तुमच्या म्हणजे की टाकू तर चला आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये असंच खूप प्रेम देत राहा आणि लवकरच आपले 500 सबस्क्रायबर कंप्लीट करा चला भेटू आपण पुढच्या